आणखी एक मोठी बातमी आहे। गिरीश महाजन रामदास पाटील यांची भेट घेणार आहेत। सुमठाणकर यांची भेट ते घेणार आहेत। तर हिंगोलीमध्ये या दोघांमध्ये भेट होणार आहे। रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती आता गिरीश महाजन त्यांना करणार असल्याची माहिती आहे। पण रामदास पाटील मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। हिंगोली लोकसभा मतदारसंघात जिथून शिंदेच्या शिवसेनेच्या आधी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली होती, पण तिथल्या स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केल्यानंतर तिथला उमेदवार शिवसेनेचा बदलला। तरी सुद्धा रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि आता त्यांना त्यांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन त्यांची भेट घेणार। जिंकून येण्याच्या क्षमतेचा प्रस्ताव देतोय। शेवटी माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्व आहेत, ते निर्णय घेतील आणि फडणवीस साहेबांनी जे काही सांगतील किंवा मग फडणवीस साहेबांच्या कानावर आम्ही घालू हा विषय। आणि मला कार्यकर्त्यांनाही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना 6 विधानसभेतल्या तुम्ही पाहता इथं मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत, उन्हातानात बाहेरून आलेले आहेत। मला सर्वांनी बोलून आम्हाला म्हणजे सांगावं लागेल आणि सर्वांना विचारून आम्ही निर्णय घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।